पुरुषांमध्ये जी टिपिकल मेंटॅलिटी असते ना की बाईने चौकटीतच राहावं, अशा विचारांचा अजिबात नाहीये सिद्धार्थ. आणि म्हणून मी त्याच्या खूप प्रेमात आहे. लग्नानंतर बघ, मी खूप सुखात राहणार आहे त्याच्यासोबत. खरंय तुझं. लक्ष्मी नारायणाचा जोड आहे तुम्ही दोघ. सोडून तुला दुसरं कोणी शोभलं बी नसतं. हो, पण हे माझ्या घरच्यांना कोण सांगणार? सूर्या, मला नाही करायचंय रे त्या सत्यजित सोबत लग्न. आणि डॅडींसमोर तर आमचं कोणाचंच चालत नाही. सूर्या, आता तुलाच माझी मदत करावी लागेल. माझं सुख आता तुझ्याच हातात. आयुष्यात माझी फक्त एकच इच्छा आहे रे, की माझं लग्न सिद्धार्थ सोबत व्हावं. आणि ते जर नाही झालं तर मी मरून जाईन रे. मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन, पण त्या सत्यजित सोबत नाही लग्न कर. तुझा काय बोलतीस ग? आणि तू तशी वेळ माझ्यावर येऊ देणार नाही याची खात्री आहे मला. आत्या का फोन करते? हा आत्या. सूर्या, तुम्ही पोचलात का देवळात? नाही का, काय झालं? शत्रू आणि सत्यजित तुळजाला भेटायला म्हणून देवळात यायला निघाले. त्यांना जर तुळजा देवळात भेटले नाही ना. तू काळजी करू नको, आम्ही निघतो लगेच. हा बर बर. हो, तुम्ही इथं कसं काय? अरे गरिबांच्या घरी एवढं मोठं पाहुणे आलेत. अरे शत्रू कळवायचं तरी लागा. हा, आणि बाकीची मंडळी कुठे आहेत? एकटं चालय तुम्ही? बाकीची येतील नंतर. आधी म्हटलं यांनाच घेऊन जावं. हा, सत्यजितराव, मान कशी आहे तुमची? बरे. दादा, तुझं पण आली घरी. ती आत बाथरूम मध्ये. काय घरी आली ती? तरीच म्हणलं आज सकाळी चपरावर कावळ कसं जमलं होतं. तेव्हाच मला वाटलं होतं आज घरी कोणतरी पाहुणे नक्की येणार. आणि तुम्ही आलाच बघा. हे वजा आतमध्ये ठेवून येतो. जे मी ठेवते. सूर्या, तू कितीही लपवलंस तरी तुमचं लफडं माझ्या डोळ्यातनं सुटल असं तुला वाटलंच कसं? हा, लय खेळलास माझ्याशी. आता हा खेळ किती ताणायचा आणि कुठवर खेळायचा हे तू नाही, मी ठरवणार. हो सत्यजितराव, झालं का समाधान तुमचं? तुला म्हटलं होतं ना, तुळजा आम्हाला गंडवून जाईल. एवढी हिंमत नाही तिच्यात. भेटलं का होणार आहे बायकोला? चला तुळजा, चल. वाचलं. दादा, पण नेमकं तुम्ही दोघं गेला होता कुठे रे? हा दादा, कुठे गेलेला? असं का गेला? लाजला असेल. मग अशी कुंकू लावताना नाही लाजला. बघितलं ना कसं कुंकू लावलं दादाने तुळजाला. अगदी लग्नात लावतात तसं. खरंच ह्या दोघांचंच लग्न झालं पाहिजे राव. त्या मानमोड्यापेक्षा ना आपला सूर्या दादा बेस्ट आहे बघ. त्या मानमोड्याची मान नक्की आमची मोडली पाहिजे होती. धनु,
असं बोलतात का? सॉरी. पण ना तुम्ही टेन्शन नका घेऊ दादाचं. माझं मन सांगतंय आपल्या दादाचं लग्न तुळजाशीच होणार आहे. गुरुजींनी काय सांगितलं आठवतंय ना? आपल्या आधी सूर्य दादाचंच लग्न होणार आहे. पण तुळजाशीच होणार हे कुठं सांगितलेलं? आणि आता तर तुळजाचा साखरपुडा झालाय. अगं साखरपुडा होऊ दे की, पण मला सांग, तुळजाशिवाय त्याच्या आयुष्यात दुसरं कोण आहे का? मी सांगतो, दादाचं लग्न ना तुळजाशीच होणार. हाच येतो माझ्या मनातला मुलगा सिद्धार्थ. दादा चल की जेवायला. दादा जेवायला चल. नाही मला भूक नाही, तुम्ही घ्या जेव. दादा नाराज दिसतोय. का? अगं का काय, त्याला तुळजा आवडायची ना. आता तिचं लग्न दुसऱ्याशी ठरलंय म्हणल्यावर तो नाराज होणारच की. खरं आहे तुझं. लहानपणापासून दादाला तुळजाच तुझी बायको होणार म्हणून चिडवायचे सगळे. त्यानं तर मनातल्या मनात तिला आपली बायको पण मानलंस. आता आपण दादाला सावरायला पाहिजे.